पाथर्डी तालुक्यातल्या मोहोज बुद्रुक येथील बचत गटाच्या महिलांनी गावात स्वच्छता ठेवण्यासाठी चला गाव स्वच्छ करूया या नावानं एक नवीन स्वच्छता अभियान सुरू केलंय। या अभियानामुळे मोहोज गावचा कायापालट करण्याचा निर्धार या महिलांनी व्यक्त केलाय। तसंच हे स्वच्छता अभियान तालुक्यासह जिल्ह्यातील इतर बचत गटाच्या महिलांसाठी एक आदर्श निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे। लहुजी आणि लहुजी या स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसंच युवकांनी एकत्र येऊन गावात चला गाव स्वच्छ करूया या आशयाखाली एक नवीन अभियान सुरू केलं। त्यामुळे हे अभियान भविष्यात राज्यातील सर्व भागात राबवून गावांचा कायापालट करण्यास मदत होईल। तालुक्यात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असल्यानं अनेकांनी या महिलांचं कौतुक केलंय। मी पंचायत समितीतर्फे एक CRP आहे ह्या नात्याने जे स्वयंसहायता जय लहुजी आणि लहुजी स्वयंसहायता या गटांचं पंचायत समितीतर्फे स्वखुशीने यांचं आहे ना एक आभार मानून यांचं अभिनंदन करते। यांनी चांगल्या पद्धतीने एक काम सुरू केलेलं आहे। संत गाडगे बाबांची प्रेरणा घेऊन मोहोज बुद्रुक मधील महिलांनी एक विचारानं गावातील सर्व परिसर आणि रस्ते स्वच्छ करून गाव सुंदर करण्याचा निर्धार केलाय। शनिवारी सकाळी 8 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी भैरवनाथ मंदिर परिसरात एकत्र येऊन स्वच्छता अभियानाला सुरुवात केली। ग्रामपंचायत परिसर, गावातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यासह शाळेचं प्रांगण सुमारे 3 तास परिश्रम करून स्वच्छ केलं। यावेळी गावातील बचत गटाच्या सुमारे 25 महिलांसह सरपंच, ग्रामसेवक आणि काही ग्रामपंचायत सदस्य देखील सहभागी होते। आसपास असणाऱ्या काटेरी बाभळी आणि वाढलेलं गवत देखील युवकांनी काढून टाकलं। अभियानादरम्यान स्वच्छता करत असताना या महिलांनी गावातील अनेकांना सहभागी होण्याचं आणि आपल्या भोवतालच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे या महिलांनी गावातील इतर नागरिक आणि इतर गावापुढे एक नवा आदर्श निर्माण केलाय। हे अभियान राजकीय पुढाऱ्यांसारखं फक्त प्रसिद्धीसाठी केलेलं नसून सर्व महिलांनी यात स्वेच्छेनं सहभागी होऊन गाव स्वच्छ करण्याचा निर्धार केलाय। मोहोज येथील बचत गटाच्या समन्वयिका सुनीताताई जाधव यांनी यावेळी माहिती दिली। मी सुनीता जाधव पंचायत समिती CRP मधून जो कार्यक्रम राबवते स्वयंसहायता महिला समूह, तर मोहोज गावामध्ये एक 10 ते 15 स्वयंसहायता समूहाची स्थापना झालेली आहे। तर त्या गटामधील जे 2 स्वयंसहायता समूह आहेत तर त्यांनी स्वयंसहायता समूहामार्फत जी स्वच्छता अभियानाअंतर्गत जे मोहीम राबवलेला आहे तर ती आजपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे। तर मग त्यामध्ये जे 2 गट सामील होणार आहेत तर त्या 2 गटांनी आज त्यांचं पूर्णपणे सहकार्य दाखवलं की ते कशा पद्धतीने गावात स्वच्छता करणार आहेत आणि पुढं पण ते काय काय करणार आहेत हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं। त्यामार्फत ते प्रत्येक शनिवारी असाच कार्यक्रम राबवणार। या अभियानाला सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती सरपंच शीतलताई फसले यांनी केली। मोहोज बुद्रुक सरपंच या नात्याने आज महिला बचत गटाची स्वच्छता अभियान सुरू झाली आमच्या आजपासून। गाडगे बाबांच्या आज पुण्यतिथीच्या निमित्ताने आज इथे नाही का स्वच्छता अभियानचं सगळ्यांनी साथ दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सगळ्यांनी अशीच साथ द्यावी ही माझी नम्र विनंती सगळ्याला। मोहोज गावानं पाणी फाउंडेशनच्या यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा आमचा मानस असल्याचं गावचे युवा नेते रामेश्वर फसले यांनी सांगितलंय। आज आपल्या मोहोज गावामध्ये जे महिला बचत गटाने जे पुढाकार घेतला त्यामध्ये सर्व युवक, महिला भगिनी तसेच गावातील कार्यकर्ते यांनी साऱ्यांनी सहभाग घेऊन गाव स्वच्छता अभियान राबवलं आहे। त्याचप्रमाणे जय लहुजी बचत गट यांनी 2 बचत गटांनी पुढाकार घेऊन गावाला वेगळी चालना दिलेली आहे। तरी आत्तापर्यंत पाथर्डी तालुक्यामध्ये कोणी स्वच्छता अभियान आत्तापर्यंत राबवलं नव्हतं। त्यामध्ये आम्ही प्रथम मोहोज बुद्रुकमध्ये स्वच्छता अभियान राबवत आहेत। तसेच पाणी फाउंडेशन अजून जे वेगवेगळे जे झाडं जलयुक्त शिवार असे जे नाला बर्डिंगचे कामं अजून मोहोज गावामध्ये भरपूर होणार आहेत। तरी पण या महिला बचत गटाने वेगळी चालना दिल्यामुळं आम्ही त्यांचे आभार मानतो आणि गावातील युवक कार्यकर्त्यांनी साऱ्यांनी पुढाकार घेऊन गावाची अशीच वाटचाल समृद्धीच्या दिशेने चालत राहावं। या सर्व महिलांनी एकत्र येऊन गावात दारूबंदी, गुटखाबंदी करण्याचा एकमुखी निर्णय देखील घेतलाय। त्याचा आपण पाठपुरावा करणार आहोत।
गावातील अवैध दारू विक्री बंद करणार आहोत. तसंच गुन्हेगारी प्रवृत्तीचे गावगुंड असल्यानं ते महिलांना अरेरावीची भाषा वापरून धमकावतात. त्यामुळं प्रशासनानं या बाबीची दखल घ्यावी, याबाबतचं निवेदन देखील पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचं गावानं एकमुखानं ठरवलं. या समस्या सुटल्या नाहीत तर सर्व महिला एकजुटीनं आमरण उपोषण करतील असा गर्भित इशारा भारतीय दलित महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश भाऊ शिरसाट यांनी दिलाय. आमची जय लहूजी बचत गट स्थापना झाली. आज आम्ही बरेच गावातली स्वच्छता अभियान राबवली आणि आम्हाला दारूबंदी करायची ही एक निर्णय घेतला. आम्हाला गाव स्वच्छ करायचं ही एक आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमच्या सगळ्या महिलांनी एक विचार करून निर्णय केलेला आहे. या ठिकाणी मोहोज बुद्रुक या गावामध्ये बचत गटामार्फत स्वच्छता अभियान राबवायचा निर्णय घेतला महिलांनी आणि त्या ठिकाणी आम्हाला पंचायत समितीच्या जाधव मॅडम म्हणून या ठिकाणी त्याने गट स्थापना केली आणि आम्ही त्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर दारूबंदीसुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे. कुठल्या प्रकारची दारू जर विकल्या गेली, आता इथून बरेचसे निवेदन गेले तर आत्तापर्यंत दारू विकण्याचे, पण कुणी काय बंद केलेलं नाही. कुठल्याही पोलीस स्टेशन इथले हप्ते गोळा करत आहे आणि कुठल्या प्रकारच्या कुठली कारवाई होत नाही. कारवाई नाही झाल्यावर इथं महिलांनी बचत गटाने निर्णय घेतलेला आहे, जर दारूबंदी नाही झाली तर एवढ्या महिला SP ऑफिस कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्या अरेरावीची भाषा केल्या जाते. गुटखा ऐकण्यास बंदी केल्या मना केल्याबद्दल त्या ठिकाणी काही गावगुंड महिलांना उत्तर उलटे पालटे देत आहेत. त्यामुळे इथं पोलीस संरक्षण मिळण्याबाबत महत्त्वाचा निर्णय, महिलांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे या ठिकाणी. आणि कुठल्या गावगुंडांनी जर अरेरावीची भाषा केली त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावं. नाही केल्यास एवढ्या महिला कलेक्टर ऑफिस SP ऑफिस या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि मुख्यमंत्र्यांसुद्धा तसा निर्णय देणार आहेत आम्ही निवेदन. ह्या सर्व महिला मागासवर्गीय आहेत, तिने निर्णय घेतला. गावामध्ये घाण कचरा पडत आहे, त्याच्यामुळे हिने सारा निर्णय घेतलेला आहे की स्वच्छता अभियान राबवायची. याच्यामुळं काय गुंड ह्या ठिकाणी महिला वाकड्या तिकड्याची भाषा अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळं SPनी किंवा PIनी तात्काळ कारवाई करण्यात यावं. नाही यावेळी ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांनी ग्रामस्वच्छता करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटाला ग्रामपंचायतीच्या वतीनं उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मी राजळे विहार मोहोज खुर्द आणि मोहोज बुद्रुक ग्रामपंचायत 10 वर्षापासून मी इथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. तर गावामध्ये आम्ही अनेक वेळा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविलेले आहे आणि आताही त्या प्रमाणात आम्हाला गावामध्ये आमच्या जाधव मॅडम CRP पंचायत समिती यांच्यामार्फत गावामध्ये आम्ही नव्याने आणि आमच्या गावच्या सरपंच सौ शीतलताई फसले आणि गावचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, गावचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आमच्या गावातील सर्व महिलांच्या सहकार्याने गावामध्ये एकूण 10 नवीन बचत गटाची निवड करण्यात आली आहे. नवीन बचत गटाची निवड झाली असून या गटामध्ये श्री सुरेश शिरसाट यांनी एकदम मोलाचे सहकार्य करून त्यांनी जे लहूजी महिला समूह गट आणि लहूजी महिला समूह गट हे 2 गट नव्याने निर्माण केलेले आहेत आणि या गटाने गावामध्ये आज सुरुवातीलाच लगेच ग्रामस्वच्छता अभियानामधून गावाची संपूर्ण एकदम स्वच्छता केलेली आहे आणि आम्हाला यातून एक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा मिळाली आहे का हे गाव एकदम आमचं स्वच्छता गावामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात स्वच्छता करून गाव एकदम गावाचं नाव लौकिक होईल अशी या गटाकडून आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आमची ग्रामपंचायतीमार्फत जे सहकार्य लागेल ते आम्ही त्या गटाला करण्यास तयार आहोत आणि आज आम्ही मोठ्या प्रमाणात गावामध्ये सर्व महिलांनी सहभाग घेऊन गावच्या सरपंच शीतलताई फसले, आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील काही इतर महिला आणि जे लहूजी महिला समूह गट आणि लहूजी महिला समूह गट या गटाने मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचे कार्य केलेलं आहे. त्यांच्याकडून यापुढे आम्ही अशीच अपेक्षा करतो आणि या गटाच्या माध्यमातून मला असं वाटतंय की आमचं गाव लवकरच स्मार्ट ग्राम होईल आणि एवढीच अपेक्षा करतो. प्रतिनिधी संतोष नन्नवरेसह पत्रकार सचिन नन्नवरे, मिरी.